नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते प्रथम सबस्क्राईब करा, म्हणजे आम्ही वेगवेगळ्या विषयांवरचे जे व्हिडिओ करतो ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. 2014मध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर अनेक बदल देशभरामध्ये घडू लागले. त्याच्यामधला एक बदल म्हणजे अनेक ठिकाणी जी नावं होती, जी प्रामुख्याने मुघलांच्या काळात किंवा आक्रमकांच्या काळात ठेवण्यात आली होती वेगवेगळ्या शहरांना, गावांना, तर ती बदलली गेली. त्यावर टीकासुद्धा झाली की नाव बदलण्याची गरज काय आहे, पण ती नावं बदलण्यात आलेली आहे आणि ते अत्यंत योग्य असं पाऊल आहे. आता देशभरामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीने ही नामांतरं झालेली आपल्याला पाहायला मिळतात. पश्चिम बंगाल हे आत्ताच प्रथमच भारतीय जनता पार्टीने जिंकलेलं राज्य आहे. तृणमूल काँग्रेस ही गेली 15 वर्ष तिथे सत्तेमध्ये होती आणि त्याच्या आधी डाव्यांची, काँग्रेसची सत्ताही तिथे होती. तर प्रथमच भाजपाचं सरकार तिकडे आलेलं आहे. शुभेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री आहेत आणि अनेक बदल आता पश्चिम बंगालमध्ये सुरू झाले. त्या अर्थाने ते सरकार जे ते काम करते की आधीच्या सरकारांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने पश्चिम बंगालचा एक प्रकारे बजबजपुरी पश्चिम बंगालमध्ये माजलेली होती, विकासाला खीळ घालण्यात आली होती, तर ते कुठेतरी बदलण्याचं काम या सरकारने सुरू केलेलं आहे. आणि त्याच्यामधला एक भाग म्हणजे आत्ताच कोलकाता म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे तिकडची जी महानगरपालिका आहे, त्यांनी एक निर्णय घेतला की तिकडच्या एका रस्त्याला सुहरावर्दी एव्हेन्यू असं नाव होतं आणि ते बदलून त्यांनी आता गोपाल मुखर्जी हे नवं नाव त्याला ठेवलेलं आहे. आता हा निर्णय खरं तर पश्चिम बंगालमधला आहे, पण अनेकांना कदाचित तो माहिती नसेल, काही जणांना माहिती असेल, पण त्याचे नेमकी पार्श्वभूमी काय, ही दोन नावं जी आहेत ती कशाशी संबंधित आहे याविषयीचं आपण जर आढावा घेतला तर आपल्याला लक्षात येतं की हे नाव बदलणं किती आवश्यक आहे. सुहरावर्दी ॲव्हेन्यू या ठिकाणी आता गोपाल मुखर्जी यांचं नाव देण्यात आलेलं आहे. तर हा निर्णय घेतल्यानंतर तृणमूल काँग्रेसला पोटदुखी सुरू झाली की नाव कशाला बदलण्यात आलं. मुळात हे सुहरावर्दी ॲव्हेन्यू हे नाव जे आहे ते हसन सुहरावर्दी यांच्या नावाने आहे, मग ते बदलून तिथे गोपाल मुखर्जींचं नाव का देण्यात आलं. हसन सुहरावर्दी हे एक विचारवंत होते, लेखक होते किंवा सर्जन होते, त्यामुळे त्यांचं नाव बदलण्याची आवश्यकता काय आहे, अशा पद्धतीचा सवाल तृणमूल काँग्रेसकडून विचारला जातोय. पण मुळात हे जे काय नाव आहे सुहरावर्दी ॲव्हेन्यू, हे सुहरावर्दी कोण आहेत हे आपण अनेक वेळेला इतिहासातून वाचलेलं आहे. ज्यांनी पश्चिम बंगालमधल्या हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. 1946मध्ये जो एक प्रकारे हिंदूंवर हल्ला करण्यात आला आणि तो यासाठीच की पश्चिम बंगालचा मोठा हिस्सा पाकिस्तानला देता यावा आणि त्यातून मुस्लिमांना एक प्रकारे वेगळा देश किंवा वेगळा भाग मिळावा, या उद्देशाने हिंदूंवर ॲक्शन डेच्या माध्यमातून हा प्रचंड मोठा हल्ला करण्यात आला. हिंदूंची कत्तल करण्यात आली, महिलांवर अत्याचार करण्यात आले आणि हे सगळं त्या ठिकाणी घडत होतं, पण कोणत्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी होत नव्हती. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी गोपाल मुखर्जींनी हे पाऊल उचललं. गोपाल मुखर्जी यांचं तिकडे मटणाचं दुकान होतं. त्यांचं जे टोपण नाव, ज्या नावाने ओळखलं जातं त्यांना, ते म्हणजे गोपाल पाठा. त्यांनी हिंदूंना एकत्रित केलं, त्यांना सशस्त्र केलं. आसपासच्या सगळ्या विभागातले जे काही हिंदू होते त्यांना एकत्र केलं आणि त्यांच्यामध्ये एक जागृती निर्माण केली आणि त्यांनी या सगळ्या हल्ल्याचा प्रतिकार केला जोरदार. आणि त्यातून सगळं चित्र बदललं. म्हणजे पहिल्यांदा एकतर्फी मुसलमानांकडून हिंदूंची कत्तल झाली होती मोठ्या प्रमाणावर, तर त्यांनी नंतर तेवढ्याच जोरदार प्रतिकार केला आणि त्यानंतर मुस्लिम लीगला या गोपाल मुखर्जींजवळ येऊन सांगावं लागलं की आपल्याला हे थांबवलं पाहिजे. आणि त्याच्यातून गोपाल मुखर्जी, गोपाल पाठा हे नाव जे आहे ते सगळ्यांच्या समोर आलं. आत्ता ते अनेक लोक विसरले असतील. मध्यंतरी बेंगाल फाईल्स हा जो चित्रपट करण्यात आला होता, अग्निहोत्रींनी चित्रपट केला, तर तो चित्रपट आल्यानंतर सुद्धा जे भाजप विरोधातले लोक आहेत, विशेषतः हिंदुत्व विरोधातले लोक किंवा पक्ष नेते, यांनी लगेच बेंगाल फाईल्स हा कसा
त्या ठिकाणी प्रोपोगंडा निर्माण करणारा, लोकांना बहकवणारा, खोटं नरेटिव्ह तयार करणारा चित्रपट आहे असं सांगायला सुरुवात केली. प्रत्यक्षात त्यात इतिहास मांडण्यात आलेला आहे. जो इतिहास अनेकांना पुसून टाकायचा असतो, विसरायचा असतो किंवा दाबून ठेवायचा असतो, त्यांच्या दृष्टीने असे चित्रपट येणं हे चुकीचं असतं. पण याच चित्रपटातून गोपाल पाठांचा इतिहास समोर आला आणि त्यांनी केलेला प्रतिकार आणि त्या काळामध्ये हिंदूंचा कसा कत्लेआम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि झालासुद्धा तो. तर अशा पद्धतीची घटना त्या काळामध्ये घडली 1946मध्ये स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी. तर अशा गोपाल मुखर्जी यांचं नाव सुहरावर्दी ॲव्हेन्यू या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला. ते सुहरावर्दी कोण? तर त्याच्यामधले हुसेन सुहरावर्दी त्यांनी हा ॲक्शन डेचा निर्णय घेतला आणि मुस्लिमांना एक प्रकारे त्या ठिकाणी हिंदूंची कत्तल करण्यास भाग पाडलं की आपल्याला हिंदूंची जिथे जिथे हिंदू असतील त्यांची कत्तल करा, महिलांवर अत्याचार करा आणि त्यांना पळवून लावा, जेणेकरून तो भाग सगळा मुस्लिम बहुल होईल आणि आपोआपच आपण पाकिस्तानमध्ये जोडले जाऊ किंवा आपला पाकिस्तानच तयार होईल. आत्तासुद्धा अनेकांचे प्रयत्न आहेत की ग्रेटर बांगलादेश बनवण्याचे. तर तशा पद्धतीने बांगलादेशची तो भाग जोडायचा, म्हणजे बांगलादेश म्हणजे दुसरा पूर्व पाकिस्तान तेव्हाच्या काळात. नंतर तो स्वतंत्र झाला पाकिस्तानपासून, पण त्याचा पूर्व पाकिस्तानमध्ये पश्चिम बंगालला जोडायचं हा प्रयत्न होता या हुसेन सुहरावर्दीचा. हे हुसेन सुहरावर्दी नावाचं जे व्यक्तिमत्व आहे त्यांचे काका म्हणजे हसन सुहरावर्दी, ज्यांचं नाव त्या रस्त्याला आहे असा दावा तृणमूलचे लोक करतायत. आणि हसन सुहरावर्दी कोण? तर विचारवंत होते, सर्जन होते, म्हणजे डॉक्टर होते ते. तर त्यांचं नाव तिथे असायला काय हरकत आहे? ते नाव कशाला बदलायला पाहिजे असा तृणमूलचा दावा आहे. पण मुळात हे जे हसन सुहरावर्दी होते ते सुद्धा पाकिस्तान धार्जिणेच होते. जसे हुसेन सुहरावर्दी होते पाकिस्तान धार्जिणे, तसं हसन सुहरावर्दी सुद्धा होते. त्यांचा मुस्लिम लीगशी संबंध होता. याच मुस्लिम लीगने तेव्हाच्या काळामध्ये हा प्रयत्न केला की हिंदूंचं कुठेतरी त्या ठिकाणी उच्चाटन करायचं, नष्ट करून टाकायचं हिंदूंना पश्चिम बंगालमधून. आणि अशी सुहरावर्दी फॅमिली, ह्या हसन सुहरावर्दींची मुलगी नंतर पुढे जाऊन पाकिस्तानमध्ये राजकारणी बनली, राजदूत बनली पाकिस्तानची. हुसेन सुहरावर्दी तर पाकिस्तानातच गेले स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे जेव्हा फाळणी झाली तेव्हा. अशी फॅमिली ज्यांचा पाकिस्तानशी संबंध आहे, ज्यांच्या निष्ठा आस्था या पाकिस्तानशी जोडलेल्या आहेत, त्यांचं नाव तरी कशाला हवं? मग कोणाचंही नाव असो, सुहरावर्दी कुटुंबियांपैकी कोणाचंही नाव कशाला हवंय? ज्यांनी भारतासाठी काही केलं नाही, ज्यांना हिंदू जे इकडचे मूळ आहेत, ज्याला हिंदुस्थान त्यांच्यावरनं म्हणतात ते हिंदू, त्यांचं उच्चाटन करायचंय, ती तशी इच्छा ते बाळगतात. त्यांची आडनावं तरी कशाला हवीत या रस्त्यानं? हा विचार जर आत्ताच्या सरकारने केला असेल तर अगदी योग्यच आहे. आणि त्या जागी गोपाल पाठा अशा व्यक्तीचं नाव ठेवलेलं आहे, जे काही आक्रमक नव्हते, त्यांनी काही मुस्लिमांवर हल्ला केला नाही, पण प्रतिकार म्हणून त्यांनी प्रतिकार करून दाखवला, प्रत्युत्तर दिलं. आणि हा सगळा जे काही षडयंत्र रचलं होतं ते हाणून पाडलं. तर अशा व्यक्तीचं नाव ठेवणंच योग्य आहे. शुभेंदू अधिकारी यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे किंवा त्यांचा आता सरकार आल्यानंतर हा जो निर्णय घेण्यात आला आहे त्याचं कौतुकच करावं लागेल. त्यामुळे शुभेंदू अधिकारी आल्यानंतर त्यांनी पाहिलं पण की बांगलादेशी जे घुसखोर आहेत त्यांच्याविषयी कठोर भूमिका घेतली. तृणमूलचे जे गुंड आहेत त्यांना रस्त्यावरनं फिरवलं, त्यांची वरात धिंड काढली. लोकांच्या मनात जी भीती होती या तृणमूल काँग्रेसच्या गुंडांच्या संदर्भामध्ये, ती भीती सगळी नष्ट करण्याचं काम केलं. आज कोणताही एक माणूस तृणमूलचा बाहेर येऊन दादागिरी करू शकत नाही. लोक बाकीचं काही शस्त्र उचलत नाही, अंडी फेकूनच मारतात. आता अंडी फेकूनच त्याची जी काही प्रतिष्ठा असते ती सगळी घालवतात. हे कशामुळे शक्य झालं? तर सरकार बदलल्यामुळे. नाही तर आधीच्या सरकारांनी अनन्वित अत्याचार सुरू केले होते, जे त्या सुहरावर्दींनी केलं त्याचीच पुनरावृत्ती पुढची सरकारं भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा सुरू ठेवली होती. त्यांनी हिंदूंना दाबून ठेवणं, त्यांचा अत्याचार करणं, त्यांची संख्या कमी करणं, त्यांना पळवून लावणं गावातून आणि तिथे मुस्लिमांची संख्या वाढवणं, हे प्रयत्न नंतरच्या काळात सुद्धा आपल्या इकडच्या स्वतंत्र भारतामधल्या पक्षांनी सुद्धा केले किंवा त्यांनी पाठिंबा दिला, समर्थन दिलं, मदत केली एक प्रकारे. मग या शुभेंदू अधिकाऱ्यांनी हे जे काम केलेलं आहे त्याचं कौतुकच करायला पाहिजे. तेव्हा या ठिकाणी सुहरावर्दी ॲव्हेन्यू किंवा अशा पद्धतीचे जे भारतावर अन्याय अत्याचार करणारे लोक आहेत, ते कोणी असोत, मग ते मुघलांच्या काळातले असोत, आणखी कोणी आक्रमक आले भारतामध्ये त्यांची नावं असोत,
की जे भारतातले होते पण ते अन्याय अत्याचार करत होते त्यांची नावं असू ती हटवलीच पाहिजे. त्यांची आम्हाला गरज नाही, त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेऊ शकत नाही. आम्हाला प्रेरणा देणारे लोक जे आहेत त्यांची नावं तिथे असली पाहिजेत. हाच सरळ साधा उद्देश आहे. आणि गोपाल मुखर्जी जे आहेत ते निश्चितपणे सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. तेव्हा शुभेंदू अधिकारी यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्याचं कौतुकच करावं लागेल. आणि हा खऱ्या अर्थाने भारतामध्ये होत असलेला बदल आहे असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.